असं आहे की खाजगी पद्धतीने कंत्राटी शिक्षक भरणं किंवा याबद्दल खाजगी शाळेचं खाजगीकरण करणं असं कुठला प्रस्ताव शासनाकडे नाही आहे. मंत्री महोदयांची काय अपेक्षा होती की जो CSR आहे त्या CSRमधून ह्या खाजगी कंपन्यांनी शाळा दत्तक घेतले पाहिजेत की दत्तक घ्या, त्यामुळे त्यामध्ये काही पायाभूत सुविधा आणखीन त्यांना निर्माण शासन देतोच आहे. अधिक काही पायाभूत सुविधामध्ये आपल्याला घालता येतील का? आणि त्या शाळा सक्षम करण्याबाबतीमध्ये जो CSR फंड जो आहे कंपन्या तो कंपल्सरी त्यांना काढावा लागतो बाजूला, त्याचा त्या वापर त्या शाळा सक्षमीकरणासाठी होईल का? एवढाच मुद्दा आहे. ते दुर्दैवानं त्याचं ते शाळेचं खाजगीकरण होणार असं ते सांगण्यात आलं. तशी काही वस्तुस्थिती नाही आहे. शाळा गव्हर्नमेंटच्याच मालकीच्या राहतील, सरकारच चालवेल, त्याच्यामध्ये काही सरकारकडे असं खाजगीकरणाचा प्रस्तावच नाही आहे.